नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे स्वप्नाली. आराध्या फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला पफ स्लीव्हचं पेपर कटिंग कसं करायचं हे दाखवणार आहे. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपली रेग्युलरची जी बाही आहे ती 9.5 इंच आहे. तर ती आपल्याला आधी 9.5 इंचाची बाही इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम इथे 9.5 इंच मी घेते. तर इथं पाहू शकता आपल्या मूळच्या बाहीचं माप मी इथं 9.5 इंच घेतलं आहे. तर इथं मी बंद बाजूवरती आपल्या पेपरच्या बंद बाजूवरती इथे 9.5 इंच टाकलेलं आहे. तर इथं 9.5 इंचावर मी ही खून करून घेते. नंतर समोर घेतली. आता इथं समोर 9.5 इंचाच्या आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर आपण ही 36 साईजसाठी आपण ही पफ स्लीव्ह शिवतोय. तर 36चा चौथा भाग येतो 9 इंच. तर 9 इंचमध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. तर इथं आला 10.5 इंच. बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. इथं मी 9 + 1.5 इंच 10.5 घेतलं. इथं 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेलं आहे. ते इथं मी खून केली ही अशी. त्यानंतर इथं बाही उतार आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे. आणि इकडे आपला दंडगेर आहे 6 इंच. तर त्यातही आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. म्हणजे 6 + 1.5 इंच आपला 7.5 झाला. तर इथं मी ही 7.5 इंचावरती खून केलेली आहे. आणि तर आता ही बाही उतार आणि आपल्याला हा दंडगेर तिरकासा जोडायचा आहे. आणि इथे आता आपल्याला बाहीचा आपला नेहमीचा जो आकार, आपण माशासारखा आकार जो म्हणतो ना, तो इथं आपल्याला द्यायचा आहे. तर पहा, हा आपला बाहीचा आकार मी इथं दिलेला आहे. तर ही आपली रेग्युलरची बाही झाली. तर आता ह्या रेग्युलरच्या बाहीवरती आपल्याला काय करायचं आहे, पफ स्लीव्हसाठी आपल्याला इथं 4 इंच घ्यायचं आहे बाहीच्या वरती. त्यानंतर इथं आपण 1.5 इंच जो मार्जिनसाठी सोडला होता तिथं खून करायची. आणि इथून इथंपर्यंत बाही मापायची आहे. तर आपला इथं 9.25 इंच आलेला आहे. तर याचा मध्य घ्यायचा आहे 9.25चा मध्य. 9.25चा मध्य इथं आपण 5 किंवा 5.25 घेऊ शकतो. तर मी इथं 5.25 इंच घेतलेला आहे. तो सरळ इथं आपल्याला खाली जोडायचा. आणि नंतर हा असा आकार आपल्याला द्यायचा आहे. तर आता आपल्याला इथं कट करून घेऊया बाही आपली. तर पहा, आपली पफ स्लीव्हसाठी बाही तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा.